संतांच्या भागवत वारकरी संप्रदायातील वैचारिक आणि तात्विक घुसखोरीच्या संदर्भात गेले अनेक दिवस आम्ही संघर्ष करत आहोत, भूमिका मांडत आहोत. त्यातले जे घुसखोरी करणारे त्यातले मुख्य जे आहेत ते किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये काय केले, वारकरी संप्रदायातल्या वेगवेगळ्या लोकांना पैसे पुरवायचे, रसद पुरवायची आणि आपल्या हाताशी धरायचं, जेणेकरून संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये वैदिक तत्त्वज्ञान आणि मनुवाद रुजवण्यासाठी आधार मिळेल. त्याच पद्धतीने त्यांनी काही वर्षापूर्वी तीर्थक्षेत्र देहू येथील पांडुरंग घुले महाराज यांनी जे काही गाथा मंदिर बांधले, त्या गाथा मंदिरांना गोविंद देवगिरी यांनी रसद पुरवली, पैसा पुरवला आणि ते गाथा मंदिर पूर्ण झालं. परंतु त्या ठिकाणी रामदासी संप्रदाय जो आहे रामदास स्वामींचा, त्यांचा दासबोध ग्रंथ आणि रामदास स्वामींचे विचार तत्वज्ञान त्या ठिकाणी दररोज पाठाला घेतले जातात, शिकवले जातात. ही वैचारिक घुसखोरी त्या ठिकाणी झाली. आणि आता तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे, जी मुख्य संस्था आहे, अनेक वर्षापूर्वी अनेक वारकरी कीर्तनकार त्यातून तयार झाले. त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला नुकतीच गोविंद देवगिरी यांनी 25 लाखाची देणगी दिलेली आहे. यातून वारकरी शिक्षण संस्थेला त्यांनी मिंधेगिरी टाकलेला आहे, हे त्याच्यातून निष्पन्न होत आहे. वेगवेगळ्या लोकांना पैसा द्यायचा आणि वैदिक विचार त्याचबरोबर मनुवाद रुजवण्यासाठी गोविंद देवगिरी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. त्यांनी जे हे काही पैसा दिला, हा पैसा त्यांच्याकडे आला कुठून? गोविंद देवगिरी यांच्या ज्या संस्था आहेत त्यांची स्थावर जंगम मालमत्ता असेल, त्यांच्याकडे येणारा कोट्यवधी रुपये असतील, हे पैसे येतात कुठून? गोविंद देवगिरी यांच्या सर्व मालमत्तेची, त्यांच्या सर्व संस्थेची, स्थावर जंगम मालमत्तेची CBI मार्फत, ED मार्फत आणि इन्कम टॅक्स मार्फत, चॅरिटी कमिशनर मार्फत तपासणी झाली पाहिजे. परंतु गोविंद देवगिरी हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे आहेत, भारतीय जनता पार्टी RSSच्या प्रमुख नेत्यांच्या अत्यंत जवळचे आहेत, नव्हे तर ते त्यांचे सगळ्यांचे गुरुवर्य आहेत, असं त्याच्यातनं अनेक ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. श्रीराम मंदिर जे आहे अयोध्येचं, तिथल्या चोरी झाली. त्या अयोध्या राम मंदिराचे ते खजिनदार आहेत आणि राजीनामा द्यायला त्यांनी साफ नकार दिलेला आहे. कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी दरोडा पडला, परंतु गोविंद देवगिरी काय राजीनामा दिला नाही. तीर्थक्षेत्र आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला 25 लाखाची देणगी देऊन त्यांनी वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मिंधा करण्याचं काम केलेलं आहे. गोविंद देवगिरी आणि देणगी स्वीकारण्याचं काय करायचं हा मला प्रश्न पडतो, कारण हा पैसा कुठून आला, हा काळा पैसा आहे का, याची चौकशी झाली पाहिजे.